शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात मंडळी? आज सकाळी उठल्या उठल्या पहिले एक काम केलं. खूपच ग्रे हेअर झाले होते. आज करू हेअर कलर, उद्या करू, असं करत करत कंटाळा पण करत होते आणि सकाळी वेळ पण भेटत नव्हता. पण आज पहिले मनावर घेतलं आणि पहिले हेअर करून घेतला आणि मग नंतर बाकीच्या कामांना सुरुवात केली. हेअर कलर होत होता तोपर्यंत मग बाकीचे पण कामं झाली आणि मग नंतर छानपैकी आंघोळ केली आणि हेअर वॉश केले. आज शार्वेला टिफिनला दिली होती बटाट्याची भाजी. ती गेली मग नंतर स्कूलला. ती गेल्यानंतर बाकीचे जे घरातले कामं असतात ते सर्व पडले होते तसाच पसारा. सकाळी सकाळी तिच्या मागे खूप धावपळ असते, मग आहे तो पसारा तसाच ठेवते. ती गेल्यानंतर मग निवांत आवरायला घेतलं. मग एकाकडे घर झाडायला घेतले. रोजचा तर स्वयंपाक बाकी होता. तिला जो टिफिनला द्यायचा होता तेवढा तर मी करून घेतला होता. मग काय चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आणि मग आपले कपडे पण खूप पडले होते घडी करायचे, वॉश केलेले. मग ते एकाकडे कपडे घडी करायला सुरुवात केली. डोक्यात पण हाच विचार होता, आता स्वयंपाक काय करू आमच्यासाठी. मग काय इकडे स्वयंपाकाचा पण विचार चालला होता. दुपारचा टायमिंग कसा जातो कळतच नाही. मग शार्वी आल्यानंतर परत तिच्या मागे पळापळ करावी लागते. तिला जेवताना तर लागतो मोबाईल. मग नंतर ती 2, 2:30, 3 वाजता झोपते. संध्याकाळच्या पोळ्यांसाठी आई कणिक मळून देत होती आणि शार्वी बडबड करत होती. आज संध्याकाळी ठरवलं फक्त सोयाबीन खिचडी करूया, कारण की मिस्टरांना पण सोयाबीन टाकून खिचडी आवडते. एकाकडे पण दोडक्याची भाजी करून घेतली, कारण की आमच्या सासू सासऱ्यांना जायचं होतं गावी. त्यांना पण टिफिन न्यायचा होता. मग एकाकडे पोळ्या पण लाटून घेतल्या. पोळ्या चालू असताना तोपर्यंत शार्वीला भूक पण लागली. तिने तशीच एक गरम गरम पोळी खाऊन घेतली. आमच्या घरी तर रोजच पोळ्याच लागतात. भाकरी म्हटलं तर सगळ्यांचं नाक मोडतात. क्वचित एखाद्या दिवशी केलं ते पण नाक मोडून खातात. फक्त मलाच आवडते भाकरी. मग काय कंटाळा येतो रोजच पोळ्या लाटायचा. इकडे खिचडीही झाली. मग काय शार्वीला मी पटकन जेवायला दिलं. तिला खिचडीसोबत पाहिजे तर लोणचं. गरमागरम तिला मी खाऊ घातलं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.